बर पहिले देवबाप्पा करून आपण आहे ना। हॅलो फ्रेंड्स, आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या आमच्या परिवाराकडून तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पूजेचं ताट बनवलेलं आहे। थांबलाश अजून पूजा करायची आणि नैवेद्यासाठी बनवलंय मी पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि भात। लक्षचं आवडचं सगळं बनवलेलं आहे ना। लक्षला काय आवडतं? श्रीखंड। चला तर आपण पूजा करूया। चला चल। पूजा कर बरं पुन्हा। वरच्या गुढीला तर आमच्याकडे अशी गुढीपाडव्याची पूजा करतात। आता वाजलेले 12। सकाळी गुढी उभारून घेतली जाते आणि दुपारी 12 वाजता पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य दाखवला जातो आणि थोड्या वेळाने आम्ही ही गुढी उतरवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा साजरा करतो। तुमच्याकडे कशी साजरा केली जाते तर हे कमेंट्समध्ये कळवा नक्की। जा लक्ष पूजा करू आणि आमचा लक्ष पण पूजा करणार आहे ना बच्चा। हां नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता घेऊ का? लक्षला लागलेली जोराची भूक है ना। याच्यात तर बैस, चेअरवर बैस, बसून घे मग निवांत जेव। बस खाली बस। बेडमध्ये नाही तर जेवायचं। जेव पटकन। काय खात रे लक्ष? आवडतं तुला? पुरी सोबत खा ना। अरे पडलं रे, घाई झाली मला जरा। तर आता आम्ही जेवणाची तयारी केलेली आहे आणि आम्ही आता जेवणार आहे, जेवणाचा आस्वाद घेणार आहे। लक्ष काय काय आहे रे जेवणामध्ये? मम्माने काय काय बनवलं? पुरी, भाजी, त्याला श्रीखंड म्हणता का आम्रखंड म्हणता? तर आज आहे ना पुरणपोळी करायची होती। रस आणायचा होता पण पुरणपोळी करायला खूप वेळ लागतो आणि फार यांना आवडत नाही जास्त। मला जास्त पुरी आणि श्रीखंड सगळ्यांनाच आवडतं म्हणून आज तो बेत केला पुरी आणि श्रीखंड बनवण्याचा आहे ना लक्ष। लक्षला श्रीखंड खूप आवडतं। आम्रखंड आणलंय आणि रस अजून आंबे एवढे पिकलेले नसते म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं आणि श्रीखंड आणि पुरीचा बेत केला आज गुढीपाडव्याला। आणि मग धुवून टाकताय। खूप आवडतो। गरमी आहे म्हणून मी आम्रखंड खाते। तुम्हाला आवडतं का आम्रखंड? लक्षला तर खूप आवडतं आंब्यामध्ये आंबा। तर मी बनवलेला स्वयंपाक कसा लागतोय तर मी टेस्ट करते। पहिले घेतली मी बटाट्याची भाजी आणि पुरी खाऊन बघते। टेस्ट छान, बटाट्याची भाजी छान झाली, एकदम टेस्टी। आता आम्रखंड खाऊन बघता। आम्रखंड मी नाही बनवलेलं आहे, रेडीमेड आणलेलं आहे पण आम्रखंड सुद्धा टेस्ट छान आहे ना ग। आपल्या गावाकडे तर खूप आंबे येतात। कशा खातात? आमचा ब्लॉग कसा वाटला आज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा छोटासा ब्लॉग खास बनवला आहे। आज सुट्टी पण आहे म्हणून वेळ मिळाला म्हणून बनवला आहे। तर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लाईक करा, बाय।